राज्यात उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। मुंबईसह पुण्यातील तापमानात वाढ। पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता। शिवाय एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेत प्रचंड वाढ होण्याचा अंदाज। पुढील 2 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे संत्रा ज्वारी पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा। दक्षिण मुंबईतील विद्युत पुरवठा गेले 2-3 दिवस खंडित। 33 किलोवॅटच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती। महापालिका मार्ग, जीटी हॉस्पिटल, क्रॉफर्ड मार्केट आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील नागरिकांना काळोखाचा सामना करावा लागला। यंदा मालमत्ता खरेदी विक्रीत मोठी वाढ। वर्षभरात 48,000 कोटींचा मुद्रांक शुल्क महसूल जमा। चालू वर्षात 27 लाखांहून अधिक दस्तांची नोंदणी। मुंबईतील वांद्रे वरळी सिलिंगचा टोल वाढला। 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 18% वाढ। त्यामुळे आता चारचाकी वाहनांना 100 रुपये टोल द्यावा लागणार। उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बरवर पनवेल ते वाशी, तर पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक। मराठवाडा विद्यापीठात मध्यरात्री पाण्यासाठी विद्यार्थिनींचं आंदोलन। कुलगुरूंच्या बंगल्याबाहेर रिकाम्या बादल्या घेऊन विद्यार्थिनींचा ठिय्या। कुलगुरूंनी प्रत्यक्ष येऊन चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे। सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल। गेल्या काही दिवसातील हा तिसरा बदल असून सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध। लासलगाव बाजार समिती आजपासून 4 एप्रिलपर्यंत बंद। मार्च एंडमुळे बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती। या दरम्यान शेतमाल विक्रीसाठी आणू नये। 5 एप्रिलपासून कांदा लिलाव पूर्ववत होतील, बाजार समिती प्रशासनाची माहिती। मुंबईत एअरटेल कंपनीवर गुन्हा दाखल। एअरटेल कंपनीनं अंधेरी पश्चिम भागात विना परवानगी रस्ता खोदल्याचा मनसेचा आरोप। मनसेच्या आरोपावरून पोलिसात तक्रार दाखल। पैठणच्या नाथवंशीयांमधला वाद अखेर मिटला। सगळे नाथवंशज एकत्र येऊन नाथषष्ठी साजरी करणार। खरे नाथवंशज कोण यावरून रावसाहेब महाराज गोसावी, पुष्कर महाराज गोसावी आणि रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्यात वाद होता। नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरींकडून प्रचाराला सुरुवात। मध्य नागपुरात आज गडकरींची लोकसंवाद यात्रा। राजवाडा पॅलेस जवळील भारत माता चौकातून यात्रेला सुरुवात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचं नियोजन। आजपासून पंचायत समिती गटनिहाय भाजपचे कार्यकर्ते गाठीभेटी करणार। नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत अजून अधिकृत घोषणा बाकी, त्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून प्रचाराला सुरुवात। केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांनी केला नांदगाव मनमाड या शहरांचा दौरा। शिवसेना भाजपसह महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवारांना उमेदवारी जाहीर। शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांद्यापासून बांद्यापर्यंत हे स्टार प्रचारक प्रचार करणार। 2 एप्रिलला आदित्य ठाकरेंचा यवतमाळ दौरा। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुखांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये सभा घेणार। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत बैठक। बैठकीत जरांगे निवडणुकीविषयी समाजाची भूमिका स्पष्ट करणार, तसंच अपक्ष उमेदवार देण्यासंबंधी निर्णय होणार। वसंत मोरे आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेणार। पुण्यात वसंत मोरेंनी मराठा समाजाशी देखील केली होती बातचीत। ओमराजे निंबाळकर यांच्यावर आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची टीका। उबाठा लोकसभा उमेदवाराची खरी ओळख उमेदवार की गुन्हेगार, अर्चना पाटील यांची व्हॉट्सअप स्टेटसवरून ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि शंभूराज देसाईंमध्ये वर्षा निवासस्थानी चर्चा। छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती।
शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभेत माघार घेण्याची शक्यता. नवनीत राणांविरोधात अभिजित अडसूळ लढणार नसल्याची माहिती. अडसूळ प्रहारच्या दिनेश भूग यांना पाठिंबा देण्याची शक्यता. भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी महायुतीचं प्रॉपर पोस्टमॉर्टम करू. भ्रष्टाचारी लोकांचं एक संघटन महाराष्ट्रात सत्तेत बसलंय. भंडाऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा महायुती सरकारवर निशाणा. शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार. बारामती, शिरूर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार. मवियात पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते 5 जागांबाबत आग्रही. सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरील दावा सोडणार नाही, काँग्रेस नेत्यांची भूमिका. महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर. सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांवर तिढा कायम. राष्ट्रवादी शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका. काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. तुतारीच्या चिन्हावर लढणार वर्धा लोकसभेची जागा. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंकेंकडून अखेर राजीनाम्याची घोषणा. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा. पारनेरमधील सुप्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली घोषणा. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख. 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध. आज किती उमेदवार अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं. वंचितने आमच्या सोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न. मवियाबाबत अजूनही दरवाजे उघडे. शरद पवारांचं वक्तव्य. वंचितला पहिल्या दिवसापासून सन्मानजनक वागणूक दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. तर 3 जागांच्या प्रस्तावानंतर रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता. राऊतांची माहिती. प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्यास एमआयएमची दारं उघडी. इम्तियाज जलील यांचं आंबेडकरांना युतीचं आवाहन. जलील संपले असं खैरेंनी 2019 मध्येही म्हटलं होतं. त्यांच्या मताचा मी आदर करतो, पण आता त्यांचं वय झालंय. यावेळी तरी त्यांना जाती धर्माच्या आधारावर निवडणूक न लढवता विकासावर लढवावी, जलील यांचा सल्ला. माढा लोकसभा उमेदवारी प्रकरणी मोहिते पाटील आणि रणजित सिंह निंबाळकरांमध्ये तिढा. हाच तिढा सोडवण्यासाठी आज भाजपचे गिरीश महाजन अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या शिवरत्न निवासस्थानी पोहोचले. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार अलिबाग दौऱ्यावर. दिवंगत शेकापच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. बोईसर ग्रामपंचायतचे शिंदे गटाचे उपसरपंच नीलम संखे यांच्यावर गुन्हा दाखल. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेतल्यानं गुन्हा दाखल. मतदानाच्या हक्कासाठी पालघरमध्ये जनजागृती. पालघरच्या सतू कदम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारली 150 फुटांची देशाचा नकाशा दाखवणारी मानवी रांगोळी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची बनावट संघटना स्थापन करून आगामी निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची माजी नगरसेवक जनार्दन मून यांची घोषणा. संबंधित प्रकारानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण. नाशिकच्या मालेगावमधील फरहान हॉस्पिटल परिसरात आग. आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे 100हून अधिक पॉवरलूम यंत्र जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.